तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो माता 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली आणि मग तारीख उजाडली 30 ऑक्टोबर 1966. ठिकाण होतं मुंबईतलं शिवाजी पार्कचं मैदान आणि कार्यक्रम होता शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा. शिवसेनेच्या ढाण्या वाघानं फोडलेली पहिलीच डरकाळी. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. या अशा घोषणांनी शिवाजी पार्कचा परिसर दुमदुमला आणि ठाकरी शैलीतला पहाडी आवाज शिवसैनिकांच्या काळजाला भिडला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आज बघता बघता 60 वर्षांची झाली. पण आज ही आजची शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केलेली तेव्हाची शिवसेना राहिली आहे का हो? 19 जून 1966 तेव्हाच्या शिवसेनेत काय चित्र होतं? एक वाघ, एक डरकाळी, एक वचन आणि एक निष्ठा. एकच नेता, एकच मैदान. ऐकाल तर ठीक, नाहीतर काढू पायताण. पण आज 19 जून 2026 शिवसेना 60त पोचली तरी काय चित्र दिसतंय? 2 मंच, 2 दावे आणि एकच प्रश्न, खरी शिवसेना कुणाची? तेव्हाच्या शिवसेनेच्या शब्दकोशात गद्दार हा शब्द देखील नव्हता, कारण रक्तात निष्ठा होती. आणि आज निष्ठेच्या जागी गद्दारी भरली. निष्ठेची जागा गद्दारीनं घेऊन तिनं सारी निष्ठा बाजारात विकली. 1966 ते 2026 या 60 वर्षांच्या काळात शिवसेनेत निष्ठा जाऊन कशी घुसली गद्दारी? शिवसेनेच्या आजच्या वर्धापन दिनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारा हा स्पेशल रिपोर्ट 60ची शिवसेना पण निष्ठेचा बाजार आणि गद्दारीचा दरबार. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 21 जून 2022 आधी 40 आमदार फुटले, मग 13 खासदार फुटले. 17 जून 2026 6 खासदार फुटले. चंद पैशांच्या नादी लागून लाख मोलाचे इमान विकले. 2022 मध्ये शिवसेनेची शक्ल झाली आणि बाळासाहेबांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या त्यांच्या तमाम कडवट शिवसैनिकांना त्याच वेळी कळून चुकलं की ही आजची शिवसेना बाळासाहेबांची तेव्हाची शिवसेना राहिली नाही. शिवसैनिकांना त्यावेळी बाळासाहेबांचा तो डायलॉग आठवला, जिथं निष्ठा विकली जाते तिथं पक्ष संपतो, गद्दारीला माफी नाही. बाळासाहेबांचा तो डायलॉग आणि आजची शिवसेनेची परिस्थिती यात काय फरक आहे हो? काहीच नाही. पक्षनिष्ठा तर बाजारात कधीच विकली गेली. आता पक्षात भरतो तो फक्त गद्दारीचा दरबार. नाद, गर्जना, डरकाळी, जोश, आवेश, विनोद, उपरोध आणि गांभीर्य अशी अष्टपैलुत्व वाणी ज्या नेत्याच्या मुखातून बरसायची तो एकमेवा द्वितीय नेता म्हणजेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. 1966 पासून बाळासाहेब आणि शिवसैनिक यांच्यात निर्माण झालेल्या या नात्यानं अवघ्या महाराष्ट्रानं एकच समीकरण पाहिलं, एकच नेता, एकच मैदान. जिथं बाळासाहेबांची सभा तिथं शिवसैनिक उभा. बाळासाहेब ठाकरे हे नुसतं नाव नव्हतं, ते वादळ होतं, वादळ. बाळासाहेब हे नाव जरी उच्चारलं तरी नजरेसमोर येते ती प्रखर लेखणी, धारदार कुंचला, टोकदार बाण आणि निष्ठावंत शिवसैनिक. होय, बाळासाहेबांनी शिवसैनिकांना शिकवली ती निष्ठा. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, शिवसैनिक म्हणजे वादळ आणि वादळाला दिशा नसते, फक्त लक्ष असतं, लक्ष. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. कारण सत्ता आज आहे, उद्या नाही, पण विचार अमर असतो. विचाराशी गद्दारी कराल तर शिवसेना संपलीच म्हणून समजा. बाळासाहेब अगदी निक्षून सांगायचे, माझ्या शिवसैनिकांनो लक्षात ठेवा, गद्दारीला माफी नाही, कधीच नाही. 17 नोव्हेंबर 2012
शिवसेनेच्या इतिहासातला तो काळा कुट्ट दिवस उजाडला. रेड्यावर स्वार झालेला तो काळ तोंड्या काळ बाळासाहेब नावाचा वाघ आपल्या सोबत घेऊन गेला. बाळासाहेब काय गेले, शिवसेनेतली निष्ठा गेली. बाळासाहेब काय गेले, शिवसेनेत निष्ठेच्या जागी गद्दारी आली. बाळासाहेब काय गेले, इमानाच्या जागी बेईमानी आली. बाळासाहेबांना जाऊन 10 वर्षे होत आली आणि शिवसेनेत बंडाचं निशाण फुंकलं गेलं. तारीख होती 21 जून 2022. शिवसेनेच्या इतिहासातला आणखी एक काळा दिवस. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीला. अजिबात काय झाडी काय डोंगर आम्ही गद्दारी केलेली नाही. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी उठाव केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची अनैसर्गिक आघाडी आम्हाला मान्य नव्हती. आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार. उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. माझ्याच लोकांनी माझा विश्वासघात केला. मी मुख्यमंत्रीपद सोडतोय पण शिवसेना सोडणार नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनता माफ करणार नाही. बाळासाहेब वरून बघतायत. अखेर काय घडलं? लागला का निकाल? हो लागला. एक रात्र एक निर्णय, शिवसेनेचे 2 तुकडे. निवडणूक आयोगानं शिक्का मारला. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना. आणि मग इथूनच सुरू झाला निष्ठेचा बाजार. आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. पण वर्धापन दिन 2 सेनांचा. एक ठाकरे सेना तर दुसरी शिंदे सेना. गोरेगाव नेस्कोकडं एक भोंगा, अरे आवाज कुणाचा, तर सायन षण्मुखानंदकडं दुसरा भोंगा, अरे आवाज कुणाचा. आता तुम्हीच सांगा शिवसैनिकांनो, नक्की आवाज तरी कुणाचा? आता थोड्याच वेळात दोन्ही भोंग्यांमधून आवाज फुटायला सुरुवात होईल. नेस्कोच्या भोंग्यातून 21 जून 2022 ते बंड नव्हतं, उठाव होता. आणि 17 जून 2026 उठाव नव्हता, ती क्रांती होती. गेल्या 4 वर्षात आम्ही सिद्ध केलं की खरी शिवसेना आमचीच. बाळासाहेबांचं स्वप्न होतं हिंदुत्ववादी सरकार, आम्ही ते पूर्ण केलं. 50 खोके एकदम ओके म्हणणारे आज तोंड घशी पडलेत. धनुष्यबाण आमचा आहे कारण निष्ठा आमची आहे. आम्ही गद्दार नाही, आम्ही खुद्दार आहोत. की लगेच त्याला प्रत्युत्तर म्हणून षण्मुखानंदच्या भोंग्यातून उडाले ते कावळे, उरले ते मावळे, मशाल पेट्टी ठेवली आम्ही कारण निष्ठेचा वसा आमच्याकडेच आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं दिल्ली समोर झुकायचं नाही, मात्र यांनी तर शिवसेना भाजपच्या दावणीला बांधली. गद्दारी करून सत्ता मिळते पण इज्जत नाही. खरी शिवसेना मातोश्रीतच आणि मातोश्रीतच राहणार. एक भोंगा म्हणतोय उठाव तर दुसरा म्हणतोय गद्दारी. एकाकडे धनुष्यबाण, दुसऱ्याकडे मशाल. एकाकडे सत्ता, दुसऱ्याकडे सहानुभूती. पण 60 वर्षांपूर्वी बाळासाहेब काय म्हणाले होते ते आठवा ना जरा. शिवसैनिकांनो एकत्र रहा. पण आज 2 नेते, 2 भोंगे, 2 शिवसेना, 2 हॉल. निष्ठेचा बाजार आणि गद्दारीचा दरबार पाहून शिवसैनिक मात्र झालाय बेहाल. बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली निष्ठेच्या बळावर. आज त्याच निष्ठेचे 2 अर्थ निघालेत. 2022चं बंड असो किंवा मग 2026चे 2 मेळावे. सगळीकडे एकच शब्द घुमतोय, गद्दार. जो शब्द शिवसेनेच्या शब्दकोशातही नव्हता तोच शब्द आज प्रत्येक शिवसैनिकाच्या तोंडी आहे. आजची शिवसेना साठीत उभी आहे पण आज ती व्याकुळ होऊन विचारतीये, साहेबांनी जी निष्ठा शिकवली ती बाजारात विकली गेलीये का? आणि आज ज्याला गद्दारीचा दरबार म्हटलं जातंय तो उद्या इतिहास घडवणार आहे का? बाळासाहेब आज असते ना तर कदाचित पुन्हा एकदा आपल्या शिवसैनिकांना संबोधून तेच म्हणाले असते, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो. पण मग थोडं थांबून आणि दोन्ही सेनेच्या व्यासपीठाकडे पाहून आपल्या ठाकरी शैलीत कडाडले असते, तुम्ही सगळे माझे ना, पण मग निष्ठा कुणाची? मी स्थापन केलेली शिवसेना साठीची झाली तरी हा काय खेळ मांडलाय? निष्ठेचा बाजार आणि गद्दारीचा दरबार. जिथं निष्ठा विकली जाते तिथं पक्ष संपतो, गद्दारीला माफी नाही. जय महाराष्ट्र.